आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कारदगा सरकारी दवाखाना इमारतीचे उद्घाटन म्हणजे राजकीय उद्घाटन। राजू खिचडे। निपाणी तालुक्यातील कारदगा येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दवाखाना इमारतीचे उद्घाटन विद्यमान आमदारांच्या हस्ते करण्यात येत आहे। पण विद्यमान आमदारांनी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेताच दवाखान्याचं उद्घाटनाचा थाट मांडला असून या दवाखान्याचं उद्घाटन म्हणजे राजकीय उद्घाटन असल्याचं सांगून याचा आपण निषेध व्यक्त करीत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राजू खिचडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केला। सदस्यांना विश्वास न घेता दवाखान्याचे उद्घाटन करत आहेत हे चुकीचे आहे। त्याच्याबद्दल आमचं निषेध करत जे सरकार दवाखान्याचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे हे उद्घाटन म्हणजे गोड मंगाळ आहे। कारण कोण तर मंजूर करून आणायचं आणि कोण तर श्रेय घ्यायचं हे काम स्थानिक आमदारांनी करत आहे। कारण जवळजवळ 4 ते 5 वर्षापाठीमागे माननीय खासदार प्रकाशरावजी हुक्केरी साहेबांनी हे सरकार दवाखाना या ठिकाणी व्हावं म्हणून ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी मंजूर करून दिलं होतं। त्याच्यानंतर गावामध्ये प्रदूषित वातावरण होऊ नये म्हणून आम्ही गावकऱ्यांनी आणि सर्वांनी एकत्र मिळून हे गावामध्ये सुसज्जित इमारत व्हावं, गावकरी लोकांची चांगली सोय या दृष्टिकोनातून दवाखान्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आणि सर्व उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी आमच्या सर्व कोर कमिटी सदस्यांच्या सहकार्याने आम्ही त्याला संमती दिली। आणि आज अचानक कुणाला न सांगता आमच्या ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आमच्या सदस्यांना विश्वासात न घेता आज अचानक आज या ठिकाणी उद्घाटन जे करत आहेत हे उद्घाटनाला आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्वजण निषेध करतोय। कारण हा उद्घाटन म्हणजे राजकीय उद्घाटन आहे। ह्या आमच्या कारदगा गावातील कुठल्याच लोकांना प्रथम नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही आहे। म्हणून हा कार्यक्रम आम्हाला एक समाजोपयोगी कार्यक्रम असं करायचं होतं। खासदार साहेबांना बोलवायचं होतं, आमदारांना बोलवायचं होतं, पण मी स्वतःचं श्रेय घेण्यासाठी फक्त मीच केलोय, मीच करणार आहे, आमचंच फंड आहे म्हणून आज या ठिकाणी उद्घाटन करतायत। म्हणून आम्ही कारदगावासी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा निषेध करतोय। कारण प्रत्येक वेळेला गोष्टीमध्ये बोलतात की खासदार साहेबांनी काय तर करायचं असलं तर त्यांनी केंद्रातलं फंड आणावं, केंद्रातलं फंड आणावं। कारण आज राज्यामध्ये काँग्रेस आणि GDS पक्षाचं सरकार आहे। सरकार आमचं आहे म्हटलं तर आम्ही फंड आणणार, आमचं आणणार आहे, आमचं कर्तव्य आहे। तुमचं BJP सरकार तुम्ही केंद्रातलं फंड आणणार नाही तर दवाखाना बनवून दाखवा। खरोखर हा दवाखाना जे केलं प्रकाश हुक्केरी केलं आणि त्यांना डावलून आणि आम्हाला डावलून जे या ठिकाणी उद्घाटन करतायत त्या उद्घाटनाला आम्ही सर्व ग्रामस्थ आणि कारदगा ग्रामवासी आम्ही जाहीर त्यांना विरोध करतोय आणि हे आम्हाला मान्य नाही, निषेध करतोय की आम्हाला मान्य। पुन्हा एकदा आम्ही त्या दवाखान्याचं उद्घाटन आम्ही परत करणारच त्या शंका या ठिकाणी सर्वांना सांगतो। जो दवाखाना बांधलाय त्याचा उद्घाटन सोहळा स्थानिक आमदारांनी ठेवलेला आहे। खरोखर ही हास्यास्पद गोष्ट आहे। कारण कुठल्या गोष्टीत राजकारण करावं याची देखील एक मर्यादा असते। हा दवाखाना 4 वर्षापूर्वी आमचे नेते खासदार प्रकाशराव हुक्केरी यांनी मंजूर केले, तसा पद्धतीचं पत्र आहे त्यावेळी दिलेलं आहे। कर्मयोगाला थोडासा दवाखाना बांधकाम लेट झालं आणि आमदारांनी याचं श्रेय मीच बांधतो म्हणून सांगायला लागले। पण हा दवाखाना गोरगरिबांसाठी यामध्ये BJP, जनता दल, काँग्रेस असा भेदभाव नाही। येणारा रुग्ण हा प्रत्येक भारताचा नागरिक आहे। त्या ठिकाणी त्यांनी ते एक आडमुठं धोरण घेऊन आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांना डावलून जो उद्घाटन सोहळा ठेवला आहे हा खरोखरच या गावकऱ्यांचा अपमान आहे। कारण कुठल्याही गावामध्ये बघा या गोष्टी त्यांना सांगता कामा नये आम्ही की कुठल्याही गावचा प्रथम नागरिक हा त्या ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो आणि ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्यांचा अपमान म्हणजे अखंड त्या गावाचा अपमान आहे। आम्ही जाहीरपणे त्याचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये परमेश्वर त्यांना चांगल्या पद्धतीची बुद्धी देऊ अशी ईश्वरने प्रार्थना करून मी इथे थांबतो। सुकाणू कमिटीचे प्रमुख अरविंद खराडे म्हणाले की खासदार प्रकाश हुक्केरींनी 4 वर्षापूर्वीच या दवाखान्यास इमारती मंजूर केली होती, पण कामाला सुरुवात होण्यास थोडा विलंब होता। आमदारांनी आपणच दवाखान्याची इमारत मंजूर केली असं सांगत आहेत। आपण गावातील जनतेला भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सरकारी दवाखान्याच्या आवश्यकते सहकार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिलं।
ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्यांना विश्वासात न घेताच काहींनी दवाखान्याच्या इमारतीचा थाट मांडून गावचा अपमान करत असून याचा ग्रामपंचायतीच्या वतीनं निषेध करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा नंदिनी हेगडे यांनीही मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमास जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासो नोरजे, उपाध्यक्ष दीपक अलंकार, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भरत भागाजे, दत्ता खोत, मल्लू भागाजे, तायाप्पा वडर, खेमनाथ कांबळे, नूर मोहम्मद पटेल, विनोद ढेंगे, कपिल कलावंत, लक्ष्मण पसारे, बाबासाहेब हेगडे, सुनील कांबळे, जनाबाई घुगरे, कमल हुनवाडे, मुमताज कांबळे, अंजना मगदूम, अलका शिंगे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकारी न्यूजसाठी कारदगावहून तानाजी बिरनाळे।